नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. संस्कृती दहीहंडीसाठी स्पेनमधील गोविंदा होणार दाखल. नूतनीकृत रंगायतांचे 15 ऑगस्टला भव्य लोकार्पण. आणि सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील 111 गोविंदा दाखल होणार आहेत. आज पाम क्लब इथे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी स्पेनमधील मॅरेक्स दे सॉल्ट 111 गोविंदांचं स्वागत केलं. यावेळेला त्यांच्या संघाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. आपल्या दहीहंडी महोत्सवातून 2 देशातील संस्कृतीचं आदानप्रदान होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी या सर्व गोविंदांचं मनापासून स्वागत करतो. हा संघ ठाणे आणि मुंबईत विविध ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहेत, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली. आजपासून मॅरेक्स दे सॉल्ट या संघानं पाम क्लबच्या बाहेरील मोकळ्या जागेत मानवी मनोरे रचण्यासाठी सराव सुरू केलाय. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी मनोरे रचले. संघात अगदी लहान मुलामुलींपासून ते मोठ्यांपर्यंतचा यात समावेश आहे. ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. या अविस्मरणीय सोहळ्यासाठी वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत. तसंच या निमित्तानं लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा फोकलोक हा कार्यक्रम होणार आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री असताना रामगणेश गडकरी रंगायतन या वास्तूच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून 31 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. या निधीतून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचं नूतनीकरण करण्यात आले. सन 1978 बांधण्यात आलेल्या या रंगायतांची 1998 प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता 26 वर्षांनी नूतनीकरण करण्यात आले. ऑक्टोबर 2024 नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं. हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी पालिकेनं सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानुसार गडकरी रंगायतांचं संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आले. इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चरल दुरुस्ती, इमारतीवरील नवीन शेड, नाट्यगृहामधील संपूर्ण नवीन फ्लोरिंग, रंगमंचाचं नूतनीकरण, नवीन खुर्च्या, नवीन फॉल सिलिंग, नवीन ॲकॉस्टिक पॅनल, संपूर्ण रंगरंगोटी, नवीन अग्निशमन यंत्रणा, नवीन दरवाजे खिडक्या, नवीन गालिचा, फर्निचर, समोरील आणि मागील बाजूच्या दर्शनी बाजूचं सुशोभीकरण, नवीन सुरक्षा केबिन, संपूर्ण वायरिंग आणि विद्युतीकरण नव्यानं करणं, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर बसवणं, ज्येष्ठ नागरिकांकरता उद्वाहक बसवणं, रंगमंचावरील लाईट्स, ध्वनी यंत्रणा, नवीन वातानुकूलित यंत्रणा इत्यादी कामं या निधीतून करण्यात आली आहेत. ठाणे शहरातील माजिवडा येथील राष्ट्रध्वजाखाली छत्रपती संभाजी महाराज आणि घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना ठाणे महापालिका आयुक्तांना करण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आमरे, महेंद्र पाटील, अंकुश कदम इत्यादींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकल मराठा समाजानं केलेल्या अनेक मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आमरे यांनी सांगितलं. आमरे म्हणाले की खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी आणावी, यासाठी सकल मराठा समाजानं आंदोलन केलं होतं. त्यानंतर चित्रपटावर 1 महिन्याची बंदी घालण्यात आली. ही बंदी कायमस्वरूपी करावी या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली. समाजानं कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत सहकार्य करण्याची ही तयारी फडणवीस यांनी दाखवली असून माजिवडा इथे पालिकेच्या वतीनं शहरातील सर्वात भव्य तिरंगा ध्वज उभारलाय. या ध्वजाच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधोरेखित करणारं स्मारक उभारण्यासाठी तसंच घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं असल्याचं आमरे यांनी सांगितलं. दरम्यान संथगतीनं चाललेल्या मराठा भवनाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना यावेळेला मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्याचंही आमरे यांनी सांगितलं.
ठाणे शहरात विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या लाख मोलाच्या हंडीतील लोणी चाखण्यासाठी ठाणे मुंबईतील अनेक गोविंदा पथकं ठाण्यात येत असतात। या उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपासाठी परवानगी घेणं अनिवार्य आहे। त्यानुसार ठाण्यात दहीहंडी मंडप उभारणीसाठी 55 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 25 अर्जांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पालिकेनं दिली। आगामी महापालिका निवडणुकीची छाप यंदाच्या सण उत्सवांवर दिसून येते। अशातच दहिकाला उत्सवाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांनी मोर्चेबंधणी सुरू केली आहे। गेल्या काही वर्षांपासून गोविंदांची पंढरी म्हणून ठाण्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे ठाण्यासह मुंबई आणि इतर भागातून गोविंदा पथकं सहभागी होत असतात। यंदा 9 थरांपेक्षा अधिक थर लावणाऱ्यांसाठी लाख मोलाची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। यामध्ये 21 लाखापासून बक्षिसांची उधळण होणार आहे। त्यातही ठाण्यात टेंबिनाका येथील मानाची हंडी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संस्कृती प्रतिष्ठानची हंडी, संकल्प प्रतिष्ठान, स्वामी प्रतिष्ठान, निष्ठावंतांची दहीहंडी, मनसेची दहीहंडी इत्यादींसह इतरही काही दहीहंडी उत्सव मागील काही वर्षात नावारूपाला आलेत। तर दुसरीकडे दहीहंडी उत्सवासाठी ठाणे महापालिकेकडून मंडप परवानगी देखील दिली जाते। पालिकेकडे आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपात 55 अर्ज प्राप्त झालेत। यावेळी देखील मंडळांनी मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑफलाईन पद्धतीलाच अधिक महत्त्व दिले। ऑनलाईनला अवघे 6 अर्ज प्राप्त झालेत, तर महापालिकेनं आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 25 मंडळांना परवानगी दिली आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडीत यंदा निष्ठेची महादहीहंडी साजरी करण्यात येणार आहे। यंदाचं हे 19वं वर्ष मुंबईसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिप्रित्यर्थ 1,11,111, मानाची हंडी, ठाण्यासाठी आनंद दिघे स्मृतिप्रित्यर्थ 1,11,111 मानाची हंडी, महिलांसाठी मासाहेब मीनाताई ठाकरे स्मृतिप्रित्यर्थ 51,000च्या हंडीसह थर लावणाऱ्या पथकांना भरघोस रोख बक्षिसं देण्यात येणार आहेत। या सोहळ्यात युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी दिली। खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, आदेश बांदेकर आणि इतर मान्यवरही या दहीहंडीला भेट देणार आहेत। या महादहीहंडीबरोबर संगीताची मेजवानी आणि करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला, नृत्य, मराठी हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसंच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या महादहीहंडी उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत। गोकुळाष्टमीच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता दिव्यांग मुलांसाठी दहीहंडीचं आयोजन करण्यात येणार आहे। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दिव्यांग मुलांसाठी आर्थिक मदत आणि पारितोषिकं प्रदान करण्यात येणार आहेत। दरवर्षी या उत्सवाची सुरुवात दिव्यांग कॅन्सर पीडित मुलांच्या साक्षीनं करण्यात येते। विशेष मुलांना हिंदू उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी आयोजन करण्यात येत असल्याचं आयोजक विचारे यांनी सांगितलं। भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं गोकुळहंडी 2025चा जल्लोष मीनाताई ठाकरे चौक, कॅसलमेल, ठाणे इथे रंगणार आहे। यंदा पुरुष आणि महिला गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती गोकुळहंडीचे आयोजक माजी नगरसेवक कृष्णा पाटील आणि ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला माजी नगरसेविका नंदिनी पाटील, भाजपाचे सचिन पाटील हेही उपस्थित होते। पुरुष पथकांमध्ये प्रथम 10 थर लावणाऱ्यालाच 11,11,111 चषक, तर प्रथम 9 थरांसाठी 5,55,555 चषक ठेवण्यात आले आहेत। 8 थरांसाठी 1,50,000, 7 थरांसाठी 1,00,000 रुपये, 6 थरांसाठी 50,000 अशी अनुक्रमे बक्षिसं असून लहान थरांसाठी देखील रोख रक्कम आणि चषक आहे। महिला पथकांसाठी प्रथम 6 थर लावणाऱ्यास 1,11,111 चषक, नंतरचे 6 थरांसाठी 51,000 तर 5 थरांसाठी 25,000 अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत। महिला पथकांना प्रत्येकी 2 संधी तर पुरुष पथकांना ठराविक थरांसाठी 1 किंवा 2 संधी मिळणार आहेत। यावेळेला गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे, तसंच त्यांचा विमाही काढण्यात आला आहे। पारंपरिक संगीत, ढोलताशांचा गजर, जयघोष आणि रंगबिरंगी सजावटीत गोविंदा पथकांची रोमांचक हंडी फोडण्याची स्पर्धा ठाणेकरांसाठी आकर्षण ठरणार आहे। आयोजकांनी नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला असून हा उत्सव ठाण्याचा सांस्कृतिक वैभवात भर घालणार असल्याची आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं। दुसरा प्रश्न, कशी काळजी घेतली सगळ्या सेफ्टीची आणि बक्षिसाचं स्वरूप देखील भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर, ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली 3 वर्षापासून घेतली जाते। या गोकुळ हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल, तसेच आपण
आपल्या मार्फत गोकुळ हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे. या गोकुळ हंडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत. तसेच आम्ही एक गोविंदेजवळ 200च्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात. तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ 12,000 गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता. ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक 15,000 ते 20,000ची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेला आहे, जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून, झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे. तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात यंदा 1,332 इतक्या दहीहंडींचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये 1,086 खासगी तर 246 सार्वजनिक दहीहंडी असणार आहेत. एकट्या ठाणे शहरात 543 दहीहंडींचं आयोजन केलंय. त्यापाठोपाठ कल्याण, उल्हासनगर, भिवंडी या शहरातील चौक तसंच मुख्य मार्गांवर गृहसंकुलाच्या आवारात दहीहंडीचं आयोजन केलं जाणार आहे. त्यापैकी 30 दहीहंडी या मानाच्या असणार आहेत. तसंच जन्माष्टमी निमित्त कार्यक्रम आणि मिरवणुकीचं देखील आयोजन करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिक अशा विविध जिल्ह्यातून गोविंदा पथकं ठाणे शहरातील दहीहंडीच्या ठिकाणी थर रचण्यासाठी येत असतात. यावर्षी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि भिवंडी या शहरांमध्ये 1,332 इतक्या दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलंय. यात 1,086 खासगी तर 246 सार्वजनिक दहीहंडी असणार आहेत. ठाणे शहरात टेंबिनाका मित्रमंडळ यांच्या वतीनं टेंबिनाका इथे, तर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं चिंतामणी चौक, मनसेच्या वतीनं भगवती मैदान, संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीनं रहेजा गार्डन, संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीनं वर्तकनगर इथे मोठ्या दहीहंडीचं आयोजन केलं जाणार आहे. गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडी आयोजकांकडून थरांचा विक्रम रचणाऱ्यांसाठी लाखोंच्या पारितोषिकांची घोषणा केली जाते. ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ठाणे शहरात सर्वाधिक हंड्यांचं आयोजन केलं जाणार आहे. त्यानंतर कल्याण, उल्हासनगर, भिवंडी इथे दहीहंड्यांचं आयोजन असेल. गृहसंकुलातही गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी इमारतीच्या आवारात दहीहंडीचं आयोजन केलंय. दहीहंडी आधी मोठ्या भक्तिभावात साजऱ्या होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी ठाणे जिल्हा सज्ज झालाय. जन्माष्टमीनिमित्त कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात यावर्षी 157 मंदिरांसह विविध ठिकाणी जन्माष्टमीचं आयोजन करण्यात आले. यामध्ये ठाणे 23, भिवंडी 29, कल्याण 43, उल्हासनगर 25, वागळे इस्टेट 37 या ठिकाणी जन्माष्टमीचं आयोजन करण्यात आले. यावेळेला ठाणे, कल्याण आणि भिवंडी शहरातून 49 मिरवणुका काढण्यात